नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. अजित पवार यांनी बारामतीमध्ये भाषण करताना आपणच निवडणुकीत उभे आहोत असे समजून मतदान करा असे आवाहन केले आहे. शिवाय निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रमाणपत्रात शरद पवार यांना हुकुमशहा म्हटले आहे. जर पवार साहेब हे हुकुमशहा आहेत तर त्यांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्यांनी देशभर पोहोचविलेले निवडणूक चिन्ह वापरून निवडणुका लढविण्याची भाषा का करता? हिमंत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतंत्र निवडणूक चिन्हावर लढून दाखवा. मग महाराष्ट्रातील जनता तुम्हाला काय दाखवायचे ते दाखवेल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना दिले. अजित पवार यांनी बारामती येथे केलेल्या भाषणाचा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. डॉक्टर जितेंद्र आव्हाड पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की निवडणूक आयोगात पात्र अपात्रतेसंदर्भात लढाई सुरू आहे. त्या अनुषंगानेच अजित पवार गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शरद पवार यांच्यावर हुकुमशहाचे आरोप केले. शरद पवार हे कुणाचे ऐकत नाहीत, ते सर्व निर्णय एकट्यानेच घेतात असे आरोप करण्यात आले आहेत. या प्रतिज्ञापत्रावर पहिली सही सुनील तटकरे यांनी केली आहे. ज्या तटकरेंनी पहिली सही केली आहे त्यांनाच शरद पवार यांनी 2 वेळा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले होते, मंत्रीपदही दिले होते. त्यांच्या मुलीला आमदारकी आणि मंत्रिमंडळात मानाचे स्थान दिले होते. एवढं सगळं घेऊनही सुनील तटकरे हे शरद पवार यांना हुकुमशहा कसे काय म्हणू शकतात? राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे जन्मदाते शरद पवार हेच आहेत. त्यांनीच पक्षाला निवडणूक चिन्ह मिळवून दिले आहे. आता हाच पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेण्याचा प्रयत्न अजित पवार हे करीत आहेत. सर्वांना विश्वासात घेणाऱ्या शरद पवार यांचाच विश्वासघात करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आताच नवीन पक्ष नोंदणीसाठी अर्ज करून स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवावी. तेव्हा निर्णय महाराष्ट्रातील जनताच घेईल. ठाणे जिल्हा परिषदेची शाळा अनेकानेक उत्तम कामगिरीसाठी चर्चेत असताना जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाशिंद शाळेची 470 इतकी पटसंख्या आहे. मागील 5 वर्षाचा आलेख पाहता पटसंख्या वाढ होण्यासाठी विविध उपक्रम शाळेत राबविण्यात आले आहेत. शाळा डिजिटल करण्यात आली असून विविध तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन अध्यापनात करण्यात येतो. यामुळे विद्यार्थी आनंदाने ज्ञान ग्रहण करू लागले आहेत. शालेय वातावरण आनंददायी करण्यात आले असून विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहे. सन 2023 ते 2024 वर्षात 3 विद्यार्थी गुणवत्ता वाढवून शिष्यवृत्ती परीक्षेत 17 विद्यार्थी पात्र ठरले. 7 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. 1 विद्यार्थी नवोदय पात्र ठरला आहे. मंथन स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी केंद्र विभाग स्तरावर प्रथम आले असून शाळेच्या विकासात पालक, माजी विद्यार्थी, अनेक सामाजिक संस्था यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे शाळेची पटसंख्या गेल्या 5 वर्षात दुप्पट करण्यात यश मिळाले आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद.
महाराष्ट्राच्या विकासासाठी 35 वर्षे समर्पित असलेल्या अजितदादांवर टीका करून अर्थाचा अनर्थ करण्याचा आपला स्थायी भाव असल्याचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा दाखवून दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती येथे बोलताना भावनिक न होता विकासासाठी मतदान करा अशा अर्थाचे वक्तव्य केले होते. पण अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायी भाव असलेल्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी श्रद्धे शरदचंद्र पवार साहेब यांच्या मृत्यूबाबत विधान करून दचामा करत खोटे बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने अजितदादांवर टीका केली. मुळात आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या निरोगी आरोग्याची आम्ही नेहमी कामना करत असतो. पवार साहेबांनी कृषी मंत्री म्हणून देशात केलेल्या कार्याचे कौतुक आहेच, त्याचबरोबर गेली 35 वर्षे महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित असलेल्या अजितदादांना 288 मतदारसंघातील लोकांमध्ये आदराची भावना कायम आहे. अनेक आमदार अजितदादांनी निवडून आणले आहेत, पण डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आपल्या मतदारसंघाबाहेर कोणी ओळखत नाही आणि येत्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून येण्याचीही शक्यता नाही. छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरून टीका करणाऱ्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर रीदा रशीद या महिलेवरील विनयभंगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यावर उद्वेगाने राजीनामा देताना जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा सभापती किंवा उपसभापती नरहरी झिरवळ यांच्याकडे न देता तो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला होता. हे डॉक्टर जितेंद्र आव्हाड सोयीस्कर विसरलेले दिसतात, असा टोला प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी हाणला. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. नमस्कार, मी गणेश राऊत. ठाणे या शहराबद्दल काय बोलावं आणि काय नको. ठाणे या शहराने मला खूप चांगले मित्र दिले, खूप चांगले गुरु दिले. ठाणे या शहरामध्ये नृत्यासाठी एवढं चांगलं पोषक वातावरण आहे. गडकरी रंगायतन म्हणा, काशीनाथ घाणेकर म्हणा, असे म्हणजे सुसज्ज असे रंगमंच ठाण्यामध्ये उपलब्ध आहेत की जिथे आपण आपली कला प्रेझेंट करू शकतो. आणि ठाण्यात बऱ्याच ठिकाणी नृत्याचे क्लासेस चालून माझ्यासारखे नृत्य दिग्दर्शक त्याच्यावरती गुजराण करत आहेत या ठाणे शहरामुळे. या ठाणे शहरामुळे आज आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला मानानं स्थान दिलं जातं या ठाणे शहरामुळे. ठाणं माझ्याकरता काय तर ठाणं माझ्याकरता एक माझं मंदिर आहे की ज्या मंदिरात मी गेल्यानंतर मला असं वाटतं की मी सुखी आहे, मी शांत आहे, मला खूप बरं वाटतं ठाणे शहरात आल्यानंतर. की या ठाणे शहरामुळेच आज आम्ही नावारूपाला आहोत आणि या ठाणे शहरानेच आम्हाला आमच्या सर्व गुणदोषांसह आम्हाला सामावून घेतलेलं आहे. म्हणून मला अभिमान आहे माझ्या ठाण्याचा. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.